नमस्कार, मी श्वेता पवार, सिटी टीव्ही लाईव्हच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। मुख्यमंत्र्यांनी पंढरपुरात विठ्ठलाच्या साक्षीने लाडका भाऊ ही योजना जाहीर केली। राज्य सरकारने लाडका भाऊ नावाचा एकतरी जिहार दाखवावा। ही योजना म्हणजे राज्यातील युवकांची फसवणूक आहे असा आरोप उद्धव सेनेचे नेते विनायक राऊत यांनी केला। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हुतात्मा स्मृती मंदिरात उद्धव सेनेचा मेळावा झाला। यावेळी ते बोलत होते। पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोकीळ, माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे, जिल्हा प्रमुख अजय दासरी, पुरुषोत्तम बर्डे, गणेश वानकर, अस्मिता गायकवाड, अमर पाटील, शरद कोळी, महेश धाराशिवकर आदी उपस्थित होते। उद्धव ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेवर टीका करीत लाडका भाऊ योजना जाहीर करा असे म्हटले होते। हे ऐकून मुख्यमंत्र्यांनी पंढरपुरात लाडका भाऊ योजना जाहीर केल्याने ठोकून दिले। राज्य सरकार कौशल्य विकासाच्या आधारावर वर्षानुवर्षे एक योजना राबवित आहे। ही जुनीच योजना लोकांना फसवून सांगत आहे। आजपर्यंत अनेक घोषणा केल्या। फडणवीसांच्या काळात माहेरचा आधार ही योजना जाहीर करण्यात आली। ही योजना गायब झाल्याचा आरोपही राऊत यांनी केला। विमा कंपन्यांना हजारो कोटी रुपये देण्याचं काम या शिंदे सरकारने केलं आणि त्या विमा कंपन्यांच्या टक्केवारीवर यांचं राजकारण चाललेलं आहे। निवडणुकीमध्ये पैसे वाटतायत, निवडणुकीमध्ये दारू वाटतायत, मत विकत घेतायत आणि अशा पद्धतीने ह्या महाराष्ट्राच्या अर्थकारणाचा बोजबारा वाजवल्यानंतर आजपर्यंत ज्या घोषणा केल्या त्यापैकी किती घोषणांची अंमलबजावणी झाली देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारलं पाहिजे। देवेंद्र फडणवीस सुद्धा मुख्यमंत्री असताना अनेक घोषणा त्यांनी जाहीर केल्या। त्याच्यामध्ये 2014 ची माहेरचा आधार आपल्या महिला भगिनींसाठी त्यांनी केला होता। माहेरचा आधार 6 महिने सुद्धा चालले नाही। आज माहेरचा आधार ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली योजना कुठे आहे ती शोधावी लागते। त्यानंतर वृद्ध शेतकऱ्यांसाठी त्याच फडणवीस सरकारने 2014 साली अन्नदाता आधार ही योजना जाहीर केली होती। अन्नदाता आधार जाहीर केली आणि भाषणात गुंडाळून टाकली, पुढे चाललीच नाही। 2-1.5 वर्षापूर्वी ह्या छगन भुजबळांनी कांदा उत्पादकांना 350 अनुदान देणार म्हणून जाहीर केलं। अद्याप एकाही कांदा उत्पादक शेतकऱ्याला 350 पैसे सुद्धा सानुग्रह अनुदान महाराष्ट्राच्या सरकारने दिलेलं नाही। त्यामुळे केवळ आणि केवळ फसवेगिरी करणारं, थापेबाजी मारणारं, भूलथापा मारणारं सरकार, जुमलेबाजांचं सरकार म्हणून ज्याचं जागतिक इतिहासामध्ये नोंद केली जाईल असं हे महाराष्ट्राचं सरकार। केवळ मतदारांशी खोटं बोलणं मी समजू शकतो, पण त्या पंढरीच्या पांडुरंगाच्या साक्षीने खोटं बोलणारं हे राज्य करते। पंढरीचा पांडुरंग माफ नाही करणार त्यांना।